तर आज परत आलेलो आम्ही शेतावर, असंच काय टाइमपास म्हणून शेतावर आलेलो. तर आज आपल्या इथं काम चालू होतं ते एवढंच झालंय. आता चालू आहे, तुम्हाला दाखवतो. अशी फुलं बघू, नंतर कंस्ट्रक्शन दाखवतो. अशी झाडं होती, आता बघा दासवंदाची झाडं आहेत. तर हे इंग्लिश आहे म्हणून ह्याचं नाव नाही माहिती. आणि ही दासवंद, आणि ही बघा किती सारी तुळशीची झाडे आहेत. आणि हा आमच्या इथला स्पेशल कवटी चाफा. ह्या साईडला पण झाडं आहेत. या झाडाचं पण मला नाव नाही माहिती. इथं पण तुळशी आले. तर बघू शकता छोटासा कॅक्टस आहे एकदम. तर ह्या झाडाला बोलतात गोकर्ण. ही बारीकशी फुलं आहेत. आणि हे उसाचं छोटस एकदम झाड लावलेला. आणि हे जास्वंदाचं फुलाचं झाड आहे. तर ही आंबाडी आमची इथं जेवणात पण वापरतात. आणि हे झाड आहे, बिटके आंबे येतात त्याला. परत त्या साईडचे अजून थोडे राहिलेत, ते दाखवतो तुम्हाला. हे तुळशीचे अजून इथं आहेत. हे बघा, ही आमची सुपारी. हे झाड जास्मिन फुलाचं आहे. आणि त्याचं नाव काय माहिती नाही, पण हे शोचं झाड आहे. आमच्या इथं सुपारीची झाडं जाम लावतात सगळीच माणसं. केलीचं झाड पण आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे केलीचं झाड आणि हे सुपारी बोललो. इथं पपईची छोटी छोटी झाडं आली, आता मोठी झाली थोडी. दाखवायची विड्याची पानं पण आहेत. आमच्या इथं चिंचेचं झाड पण आहे. आमच्या इथं कालवणात चिंचेशिवाय चव नाहीत. आमच्या इथं जेवणात अजून नारळाच्या वाटणाशिवाय चव पण नाहीत. ही आहेत आलूची पानं. ह्याच्या आमच्या इथं आलूच्या वड्या पण बनवतात. तर हे आहे बांबूचं झाड. शेतावर आलं म्हणजे चहा तर झालाच पाहिजे. आता येऊया मेन गोष्टीवर. तर गेल्या वेळी पाचीच्या पाची रूम अर्ध्याच झालेला, आता अर्ध्यापेक्षा झाली आहे. फक्त पुट्टी आणि कलरिंग राहिली. पाचची रूम झालं. तर तुम्हाला आतमधून दाखवतो. तर अशा प्रकारे रूम. हा बाथरूम येईल. लांबून असा शॉटी. काम अजून पण चालूच आहे. पूर्ण झाल्यावर नक्कीच दाखवू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाडक्या भावाला नक्की प्रेम द्या.